1990 पासून ते 2019 पर्यंत पुरुषांमधलं वंध्यत्व 75% वाढलंय. पुरुषांमध्ये वंध्यत्व असतं म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम असतो? नवरा आणखीन सासू पण डायरेक्टली म्हणायचे की आमच्या मुलामध्ये काहीही दोष नाहीये, फक्त हिची टेस्ट करा. तुम्हाला जे बाळ होणार आहे त्याचे डोळे कसे हवेत, कुठल्या रंगाचे हवेत, त्याचे सरळ केस हवेत, कुरळे केस हवेत, उंची एवढी हवी आहे, तर हे खरंच शक्य आहे का? मास्टरबेशननी इनफर्टिलिटी अफेक्ट होतं का? फर्टिलिटी हा फक्त स्त्रीचा भाग, ते फक्त स्त्रीच्या प्रॉब्लेम्स मुळे होतं असं मानलं गेलेलं आहे. आयव्हीएफची ट्रीटमेंट घेतल्यानंतर शक्यतो जुळी होतात, तर हे खरं आहे का? हे असंच जर शुक्राणूंचा काउंट खूप कमी असला, इश्यूज लाईक स्किझोफ्रेनिया होणं असं जास्त होण्याची शक्यता असू शकते. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्या विषयाबद्दल अनेक लोकांच्या मनात खूप प्रश्न पडलेले असतात. त्या विषयाला अनेकदा आपण टॅबू म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो, पण हल्लीच त्याचा ॲक्सेप्टन्स लोकांच्या मनामध्ये यायला लागलाय आणि तो विषय म्हणजे इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व आणि IVF. आणि ह्या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत डॉक्टर ममता दिघेजी. ह्या झेनिथ फर्टिलिटी सेंटरच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत आणि दीनानाथ मंगेशकरच्या IVF सेंटर सुद्धा त्यांनी चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या डिरेक्टर होत्या. तर तुमचं स्वागत आमच्या ह्या शोमध्ये. थँक्यू ओजस. मला तुम्ही सांगा की तुम्ही सुरुवात कशी केली? तुमचा पहिला पेशंट कोण होता? मी सुरुवात केली 25 वर्षापूर्वी. त्यावेळेला भारतातच इतके कमी IVF सेंटर्स होते किंवा फक्त इन्फर्टिलिटीवर फोकस करणारे सेंटर्स खूपच कमी होते. आणखीन त्यावेळेला सगळं नवीन होतं. एखादा जीव लॅबॉरेटरीमध्ये बनू शकतो, बनतोय, तो गर्भ आपल्याला डिव्हाइड होताना दिसतो आणि मग फायनली त्याचं बाळ होतं. म्हणजे रोमांचक नाही म्हणणार मी, बट इट वॉज सच अ ब्युटिफुल थिंग टू सी. ॲट द सेम टाईम इनफर्टिलिटीमुळे लोकांना जो होणारा त्रास होता तो पण तेवढाच ऑन दी अदर साईड वॉज व्हेरी डिफिकल्ट टू सी. तर त्यामुळे ह्या दोघांचं जेव्हा असं कॉम्बिनेशन वाटलं की अशा लोकांना एवढ्या मॅजिकल, मिस्टिकल प्लस सायंटिफिकल गोष्टींनी आपण मदत करू शकू, तर ते मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. मी माझं MBBS आणि MD सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई इथून कंप्लीट केलं होतं. तिथे मी गायनकॉलॉजी लेक्चरर म्हणून पण काम केलं होतं. पण मग मी हळूहळू इथे वळले. बँगलोरला डॉक्टर कामिनी राव यांच्याबरोबर मी बरीच वर्ष याच्यामध्ये काम केलं. इंडियामध्ये त्यावेळेला वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी शिकवण्याचा कोर्स किंवा डिग्री नव्हती. तर नेमकं त्यावेळेला मी ठरवलं की नाही, मला डिग्री करायची आहे. आणि मग भारतामध्ये पहिल्यांदा त्यांनी इन्फर्टिलिटीच्या डिग्रीचा कोर्स सुरू केला दिल्ली नॅशनल बोर्डमध्ये आणि पूर्ण इंडियामध्ये 2च सीट्स अवेलेबल होत्या. तर त्याच्यासाठी एंट्रन्स देऊन आय गॉट वन ऑफ द सीट्स आउट ऑफ द 2. आणि मग तो 2 वर्षाचा फेलोशिप इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन हा दिल्ली नॅशनल बोर्डकडून जो राबवण्यात येतो कोर्स, तो मी कंप्लीट केला. आय वॉज अमंग्स द फर्स्ट 2-3 पीपल इन इंडिया टू डू इट. आणि तेव्हापासून ती जर्नी सुरू झाली. माझी पहिली केस वॉज ॲट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ॲज अन इंडिव्हिज्युअल कन्सल्टंट. म्हणजे जेव्हा मी बँगलोरला काम करत होते तेव्हा आय वॉज वर्किंग विथ डॉक्टर कामिनी राव. बरोबर, म्हणजे तिथे पण मी केसेस केल्यात, पण ती पूर्ण जबाबदारी माझी नव्हती. दीनानाथला सेंटर आम्ही IVF त्यावेळेला सुरू म्हणजे नव्हतं दीनानाथला IVF सेंटर. ते इस्टॅब्लिश करून मग तिकडे लाईक यू मेन्शन की प्रोग्राम डिरेक्टर म्हणून मी 7 वर्ष काम केलं. तर तिकडे माझी ती पहिली केस होती. आणखीन दिस वॉज अ गर्ल जिचा नवरा US मध्ये होता. ती इथे राहत होती कारण तिला इन्फर्टिलिटीचा त्रास होता आणि तिला US मध्ये जाऊन काय करता येईल हे माहिती नव्हतं. त्यामुळे हजबंड इथे नव्हता, ती इथे होती. आणखीन त्याचे स्पर्म्स मग फ्रीज करून
तिचं स्टिम्युलेशन. इट वॉज अ केस ऑफ अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, म्हणजे काही कळत नव्हतं की कशामुळे प्रेग्नन्सी होत नाही आहे ते. मग ते सगळं शोधून मग तिची IVF केली. आणखीन हजबंडचे स्पर्म्स आम्ही फ्रीज करून ठेवले. तिला इंजेक्शन्स देऊन सगळे एग्स बनवले. आणखीन मग ते गर्भ तयार करून आत टाकले. सो इट वॉज नॉट लाईक इट वॉज अन एक्सेप्शनली डिफिकल्ट केस, बट अ फर्स्ट केस इज ऑलवेज स्पेशल. Yeah. सो त्यामुळे तिला ट्विन्स राहिले आणि आजही वी आर व्हेरी व्हेरी क्लोज. म्हणजे ती प्रत्येक बर्थडेला फोन करणार, त्यांचे फोटो पाठवणार. सो आय थिंक ॲज स्पेशल ॲज इट वॉज फॉर मी, इट वॉज फॉर हर ऑल्सो. सो दॅट वॉज अ वंडरफुल फिलिंग. ज्या वेळेला त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट तिची पॉझिटिव्ह आली, त्यावेळेला काय करू काय नको, बिकॉज दिस वॉज माय केस, राईट. इट वॉज हां, हां. टोटली हँडल्ड बाय हो. मी. सो इट्स ऑलवेज अ ब्युटिफुल फिलिंग. तर मला तुम्ही सांगा की इनफर्टिलिटी म्हणजे नक्की काय असतं, नक्की काय होतं? ओके. सो इनफर्टिलिटी म्हणजे एखाद्या कपलनी, एखादा कपल जेव्हा नैसर्गिकरित्या बाळासाठी प्रयत्न करायला लागतो आणि 1 वर्ष हा प्रयत्न करूनही बाळ होत नाही, मग आम्ही अशा कपलला इनफर्टाईल कपल किंवा त्यांना इनफर्टिलिटी आहे असं म्हणतो. सो ॲटलिस्ट 1 वर्षाचा काळ जावा लागतो. त्याच्या आधी आपण ह्यांना इनफर्टिलिटी आहे असं जनरली म्हणत नाही, हं. कारण काही टेस्ट केलेल्या नसतात. पण सपोज जर कोणी आधीच टेस्ट केल्या आणि त्यांना कळलं की मे बी स्पर्म काउंट खूप कमी आहे किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर मग इव्हन वेळ न जाता पण आपल्याला आधी माहिती असतं की हे प्रॉब्लेम्स आहेत. पण जनरली असं अ, हल्ली रिसेंटली होतं, पण नाहीतर असं अपफ्रंट येऊन टेस्ट करणं असं होत नाही. सो युजली 1 वर्ष प्रयत्न करूनही बाळ झालं नाही, तर मग आपण इन्फर्टिलिटी आहे असं म्हणतो. स्पर्म काउंट कमी असला तर हेल्थवर काही इफेक्ट होतो का? खूप छान प्रश्न विचारला. कारण जनरली काय होतं, स्पर्म काउंट कमी म्हणजे बाळ व्हायला त्रास. बाकी काय कशाला पाहिजे, म्हणजे ते आहेच फक्त बाळ होण्यासाठी असा हां. विचार केला जातो. हां. पण हल्लीचे जे नवीन तपास घडतायत हं. त्याच्यामध्ये असं दिसतंय की जर शुक्राणूंचा काउंट खूप कमी असला, हं. आणखीन कारण पुरुषांमध्ये काय असतं, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम असतो, बरोबर. तो जो वाय क्रोमोझोम असतो त्याच्यावर काही जीन्स असतात ज्याच्यामुळे शुक्राणूंचं काउंट म्हणा, हेल्थ म्हणा, हे सगळं चांगलं राहतं. तर आता असं कळतंय की जर तिथे प्रॉब्लेम असले तर शुक्राणूंच्या काउंटवर, हालचालीवर परिणाम पडतोच. पण अशा पुरुषांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे रिलेटेड टू ब्रेन, ओके. हार्ट अटॅक्स लवकर येणं किंवा लवकर इश्यूज लाईक स्किझोफ्रेनिया होणं, असं जास्त होण्याची शक्यता असू शकते. हे रिसेंट स्टडीज आहेत. याच्यावर आता खूप शोध चाललाय, आणखीन स्टडीज चालले आहेत. पण मुद्दा काय आहे की स्पर्म हेल्थ, शुक्राणूंची हेल्थ ही फक्त बाळासाठी नाहीये. तुम्ही किती हेल्दी राहता, किती हेल्दी स्वतःला ठेवता, ह्याचा इम्पॅक्ट हा एक्झॅक्टली ह्याचं मेकॅनिझम काय आहे, म्हणजे ही लूप कशी तयार झाली आहे, कुठे काय परिणाम होतोय ते नाही अजून कळलेलं. पण परिणाम होतोय अशा लोकांना हे इश्यूज होण्याची शक्यता जास्त दिसती आहे. सो हा नुसताच फक्त बाळ होण्यासाठी मर्यादित नाही. इश्यू नाहीये. बाकीचे पण इश्यूज घडू शकतात. चान्स कमी असतो, पण जर तुम्ही हेड टू हेड कंपॅरिझन केलं तर अशा लोकांना थोडीशी रिस्क जास्त जास्त असण्याची शक्यता आहे. मास्टरबेशननी इन्फर्टिलिटी अफेक्ट होतं का? किंवा PCOS, PCOD ह्या गोष्टींनी कितपत इन्फर्टिलिटीचा प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो? सो मॅस्टरबेशनमुळे इन्फर्टिलिटी होत नाही. ओके. मॅस्टरबेशनमुळे स्पर्म काउंट्स कमी होत नाहीत. टेम्पररीली त्याच्यावर थोडासा इफेक्ट झाला, ओके, परिणाम झाला तर होऊ शकतं.
पण नाहीतर मॅस्टर्बेशनमुळे स्पर्म काउंट्स कमी होऊन इन्फर्टिलिटी होईल, वंध्यत्व होईल असं होत नाही. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आम्ही ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे वंध्यत्व कधी-कधी होऊ शकतं. इट इज नॉट 100%. पण त्याच्यामुळे वंध्यत्वाची रिस्क वाढते, धोका वाढतो थोडासा. पण त्याला पण उपचार आहेत. आणखीन त्याला काही मोठ्या ट्रीटमेंट्स पण करायची गरज आहे असं नाही. वेळीच ते जर आपल्याला कळलं की हे आहे, तर अगदी मिनिमल ट्रीटमेंट्स, थोड्या साधारणशा ट्रीटमेंट्स, लाईफस्टाईल चेंज करून ह्या गोष्टींवर वर आपल्याला ट्रीटमेंट करून इझिली प्रेग्नन्सी होऊ शकते. स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी असणं म्हणजे नक्की काय असतं? स्त्रियांमध्ये वंध्यत्व असण्याची कारणं खूप आहेत. कारण काय होतं, स्त्रीच ते बाळ सगळं पूर्ण आतल्या आतच ते बाळ घडते. स्त्रीचं अंड शरीराच्या बाहेर कधी पडत नाही. शुक्राणू आत जातात आणि तिचं जे अंड असतं त्याला फर्टिलाइज करतात. तो स्त्रीमध्ये 3 भाग महत्त्वाचे असतात. एक म्हणजे ओव्हरीज किंवा आपण जे अंडाशय म्हणतो, जिथून स्त्रीची अंडी तयार होतात. दुसरं म्हणजे गर्भकोश आणि तिसरं म्हणजे अंडाशय आणि गर्भकोश ह्यांना कनेक्ट करणाऱ्या गर्भनलिका असतात, ज्याला फॅलोपियन ट्यूब्स असं म्हटलं जातं. ह्या 3 मेन गोष्टी असतात. ह्या 3 मध्ये कुठेही जर त्रास असला, प्रॉब्लेम्स असले, इश्यूज असले, तर स्त्रियांना वंध्यत्व होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर अंडाशयामधली अंडी खराब असतील किंवा खूप कमी असतील किंवा जर गर्भनलिका ब्लॉक्ड असल्या, म्हणजे त्यामुळे मग शुक्राणू आणखीन अंड यांना एकत्रीकरणाचा मार्गच राहत नाही. सो जर गर्भनलिका ब्लॉक्ड असल्या किंवा गर्भकोश लहान असलं, त्याच्या आतला जो स्त्रव असतो ज्याला मी एंडोमेट्रियम असं म्हणतो, ते जर खराब असलं तर मग गर्भ तिथे रुजणार नाही. सो स्त्रियांमध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं. इन्फर्टिलिटीचा प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे का स्त्रियांमध्ये जास्त आहे? 50-50% आहे. बरं. हो हो. आता फक्त पुरुषांमुळे किंवा पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे वंध्यत्व होण्याचं प्रमाण साधारण 20 ते 30% आहे. बरं. आणखीन उरलेले 20% स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामुळे होत. सो मेल इन्फर्टिलिटी साधारण 50% वेळेला इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतं. बर बर. आणि असं खूप लोक म्हणतात की द फॉरगॉटन मेल, म्हणजे का पुरुषांना बाजूला ठेवलंय. ओके, की त्यांचे पण इश्यूज आहेत, त्यांना पण हेल्प करा अंडरस्टँड करायला, असे पण बऱ्याच गोष्टी आहेत. सोशली काय झालंय, ते फर्टिलिटी हा फक्त स्त्रीचा भाग, म्हणजे ते फक्त स्त्रीच्या प्रॉब्लेम्समुळे होतं किंवा स्त्रीमध्ये असलेल्या प्रॉब्लेम्समुळे होतं असं मानलं गेलेलं आहे. पण हे अजिबात खरं नाहीये. हो बर. कारण मी पण माझ्या ओळखीतच एक फॅमिली आहे ज्यांच्यामध्ये असं आहे की त्या माणसाचं लग्न झालंय आणि त्याच्या बायकोपासून मूल होत नाहीये म्हणून त्यांनी दुसरंही लग्न केलं आणि त्याला दुसऱ्याही बायकोपासून मूल होत नाहीये आणि तरीही त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्यात काहीच दोष नाहीये किंवा त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळा दोष हा त्या दोन्ही बायकांचा आहे. पण आता तुम्हाला असं वाटतंय का की ह्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स वाढतोय समाजात, फॅमिलीजमध्ये, पुरुषांमध्ये मेनली? खूपच. कारण आता लाईक आय सेड, मी गेले 25 वर्ष हे करतेय. मी खरोखरी असे कपल्स बघितलेत, जोडपी बघितलीये, जे येतात, कधी कधी सासू पण आलेली असते त्यांच्याबरोबर, आणि जेव्हा आम्ही सांगायचो की तुम्ही पण तुमच्या वीर्याचा तपास करून घ्या, तर नवरा आणखीन सासू पण डायरेक्टली म्हणायचे की आमच्या मुलामध्ये काहीही दोष नाहीये, फक्त हिची टेस्ट करा. तर आणखीन असे पण बायका येऊन रडलेले आहेत की मॅडम, नाही झाली प्रेग्नन्सी तर मला काय, म्हणजे माझं काय लग्न टिकणार नाही. आणि आता
जसा काळ पुढे चाललाय तर जेव्हा कपल्स येऊन समोर बसतात तेव्हा नवरा म्हणतो की मॅडम बाळ झालं नाही तरी चालेल पण हिला काही खूप जास्त त्रास होणार नाही ना. म्हणजे हा जो चेंज झालाय. परवा तर माझ्या एका पेशंट बरोबर तिची सासू आली होती. आणखीन ती पेशंट जरा म्हणजे खूप ठिकाणी प्रयत्न करून मग आली होती आणि एकदमच असं डिप्रेशन वगैरे. आणि ती सासू मला म्हणाली की मॅडम मी कधीपासून दोघांना सांगतेय की मूल वगैरे होणं महत्वाचं आहे पण एवढा स्वतःला त्रास नका करून घेऊ. आणखीन मला त्या सासू म्हणाल्या ते की शेवटी काय आहे माझा मुलगा येईल त्याला काही जास्त करायचं नाहीये पण सगळा भार हिला सहन करावा लागतोय. सो म्हणजे डेफिनेटली बदलत तर नक्कीच चाललंय. त्यामुळे जर पुरुषांनी पण वंध्यत्व न होण्याचा किंवा टेस्ट करून घेण्याचं हे लवकर हा जर अंदाज घेतला तर त्या केसेसमुळे पण जो स्त्रीवर भार येतो तो पण कमी होईल. कारण शेवटी कारण कोणाचंही असो भार एकावरच पडणार आहे. ते फिजिओलॉजिकल आहे. ते नैसर्गिकरित्या तसं आहे तर काय ते काय कोणाची चूक आहे असं नाही. पण किमान आपल्या हातात आहे ते कमी करणं तर आपण करायला पाहिजे. एक्झॅक्टली. जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर सगळ्यांवरचाच भार कमी होईल. बरोबर. पुरुषांमध्ये वंध्यत्व असतं म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम असतो? सो पुरुषांमध्ये वंध्यत्व असतं म्हणजे त्यांचे शुक्राणू जे वीर्यामध्ये असतं ज्याला आपण सीमन सॅम्पल असं म्हणतो त्या सीमन सॅम्पलमध्ये फ्लुइड असतं राईट. त्याच्या आत शुक्राणू असतात जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी. ते मायक्रोस्कोपच्या खालती घालून लॅबोरेटरीमध्ये चेक करावं लागतं. तर ज्या वेळेला त्या शुक्राणूंचं काउंट कमी होतं त्यावेळेला किंवा त्याची मोटिलिटी कमी होते. शुक्राणू ही एक सेल आहे बॉडीमधली जी शरीराच्या बाहेर सर्व्हाइव्ह करते, स्विम पण करते. म्हणजे हे जे सेल आहे ते म्हणजे निसर्गाने कसं बनवलं असेल की नाही तर असं काही शरीराच्या बाहेर पडतंय आणि छान राहतंय आणि दुसरा जीव क्रिएट करण्याची कपॅसिटी आहे असं सेल नाहीये. सो त्याला पण आपण तेवढा मान दिला पाहिजे असं मला वाटतं. पण ज्या वेळेला शुक्राणूंची संख्या किंवा त्याची हालचाल कमी असते किंवा त्याच्यामध्ये अबनॉर्मलिटीज असतात म्हणजे शुक्राणू जसं दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये जर काही दोष असले हे होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. बरोबर. पण जी काही कारणं असतात त्याचा परिणाम होतो शुक्राणूंवर आणि त्याच्यामुळे मग वंध्यत्व. साधारण चांगला अमाऊंट काय गुड काउंट ऑफ शुक्राणू किती असतील तर ही इज द पर्सन इज नॉट कन्सिडर्ड ॲज इनफर्टाईल? आता WHO प्रमाणे 16 मिलियन शुक्राणू जेव्हा कुठलाही पुरुष वीर्य देतो तर किती वीर्य दिलंय त्या सॅम्पलमध्ये हे मोजलं जातं. म्हणजे 1 मिलीलिटर आहे का, 1.5 मिलीलिटर आहे का, 2 मिलीलिटर आहे का. तर जर 1 मिलीलिटरचं आपल्याला वीर्य मिळालं तर त्या 1 मिलीलिटरमध्ये किमान 16 मिलियन स्पर्म्स असावेत किंवा शुक्राणू असायला पाहिजे. आता हा काउंट पण 25 वर्षापूर्वी वेगळा होता, 40 वर्षापूर्वी वेगळा होता. गेल्या 40 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण 50% कमी झालंय. बापरे. हो. आणि 1990 म्हणजे 1990 पासून ते 2019 पर्यंत पुरुषांमधलं वंध्यत्व 75% वाढलंय. बापरे. आणि जगातलं पॉप्युलेशन फक्त 46% वाढलंय, 46%. म्हणजे किती झपाट्याने पुरुषांमधलं वंध्यत्व वाढतंय. बापरे. एक इंटरेस्टिंग केस आठवतीये मला. पुरुषामध्ये शुक्राणू ची संख्या किंवा काउंट पूर्णपणे 0 होती. म्हणजे शुक्राणू अजिबात नव्हते.
वीर्यामध्ये शुक्राणू जर थोड्या जरी प्रमाणात सापडले तरीही वीर्यामधून शुक्राणू घेऊन आपल्याला ते अंड्यामध्ये घालून फलित करता येतं. बरोबर. पण जर अजिबातच शुक्राणू नसले तर मग आपल्याला ते शुक्राणू गोटीमधून घ्यायला लागतात किंवा टेस्टिसमधून घ्यायला लागतात. हां. तर असंच एक कपल आमच्याकडे आलं होतं. तर त्यांचं IVF झालं होतं ऑलरेडी. शुक्राणू नव्हते म्हणून गोटीमध्ये सुई घालून आम्ही त्याला टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन असं म्हणतो. म्हणजे आपण रक्त कसं काढतो तसंच गोटीमध्ये सुई घालायची, आणखीन मग ते खेचून काढायचं. म्हणजे त्याच्याबरोबर ते स्पर्म्स येतात, मायक्रोस्कोपिकच असतात, बरोबर. त्यामुळे ते खेचले जातात त्याच्यामध्ये. मग ते शुक्राणू आहेत की नाहीत ते बघतात, आणखीन मग त्याला फलित करतात. सो त्यांचं एक IVF सायकल झालं होतं जिथे त्यांनी सुई घालून ते ॲस्पिरेट करून शुक्राणू काढायचा प्रयत्न केला होता. शुक्राणू मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना सांगितलं की आता तुम्हाला डोनर स्पर्म किंवा दानी वीर्य वापरण्यापलीकडे काहीही चॉईस नाहीये. त्यांना अजिबात दानी वीर्य वापरायचं नव्हतं, तर त्यामुळे ते आले. तर आता कसं असतं ना, दोन प्रकारच्या गोष्टी असतात. जर मी जसं म्हटलं, गोटीमध्ये जर शुक्राणू बनत असले पण काही कारणामुळे बाहेर येत नसले तर त्यावेळेला जर तुम्ही गोटीमध्ये सुई टाकली तर तुम्हाला शुक्राणू मिळतील. पण जर गोटीमध्ये बनतच नसले आणि तुम्ही सुई आत टाकली तर तुम्हाला शुक्राणू मिळणार नाहीये. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता दानी वीर्य वापरा. तर सगळा चेकअप केल्यानंतर कळलं की ह्यांच्या गोटीमध्येच स्पर्म बनण्याची कपॅसिटीच खूप कमी झाली आहे. मग अशा कंडिशनमध्ये आम्ही त्यांचं अंडर अ मायक्रोस्कोप, म्हणजे जे आपण मायक्रोस्कोपच्या खालती जसे अंडी वगैरे पाहतो लॅबॉरेटरीमध्ये, तसंच एक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप असतं. म्हणजे खूप लहानशा ब्लड वेसल्सवर किंवा खूप लहान गोष्टींवर ऑपरेट करायचं असलं तर मोठा तो ऑपरेटिंग मायक्रोस्कोप लावून त्याच्या थ्रू बघून मग ऑपरेट करायला लागतं. सो त्या गोटीवर एक छोटीशी इन्सिजन घेतली, आणखीन मायक्रोस्कोपद्वारे कुठल्या गोटीच्या भागामध्ये शुक्राणू सापडतायत हे शोधलं. त्या गोटीच्या आतमध्ये असे ट्युब्युल्स असतात, छोट्या छोट्या अशा वाहिन्या म्हणू शकतो, आणि त्या वाहिन्यांच्या आत हे शुक्राणू असतात. सो कुठल्या वाहिनीच्या आत, त्या ट्युब्युलच्या आत शुक्राणू आहेत हे त्या मायक्रोस्कोप मधून बघून ती अक्षरशः एक एक अशी ट्युब्युल काढायला लागते, आणि मग ती काढून लगेच जसं आपण अंड बाहेर काढून लॅबमध्ये देतो तसंच ते काढून लगेच लॅबमध्ये द्यायला लागतं. सो ते करून लॅबमध्ये दिलं आणि ते केल्यामुळे आम्हाला शुक्राणू मिळाले. आणि साधारण एक 10 वगैरेच शुक्राणू मिळाले जे चांगले होते. पण काय होतं, स्त्रीमधून एका वेळेला 5, 10, 15 एवढीच अंडी मिळतात. त्यामुळे 10 शुक्राणू मिळाले, 15 शुक्राणू मिळाले तरीही आम्हाला ते पुरतं. सो ते मग आम्ही घेतले आणि मग तिची अंडी त्यांनी फलित केली आणि त्यांना बाळ झालं. म्हणजे छान असे बरेच केसेस आहेत. तर त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग होती की जिथे ते ॲस्पिरेट केलं होतं आणि शुक्राणू सापडले नव्हते आणि मग सांगितलं गेलं होतं की आता तुम्ही दानी वीर्य वापरा, तर त्यांचं अंडर अ मायक्रोस्कोप त्या ट्युब्युल मधून शुक्राणू शोधून मग IVF केलं होतं आणि त्यांना बाळ झालं. सो दीज आर व्हेरी फुलफिलिंग टाइम्स की बरं वाटतं म्हणजे असं झालं की. IVF मध्ये तुम्ही जी ट्रीटमेंट जी देता तर त्याच्यात तुम्ही नक्की काय करता? मी म्हटलं तसं स्त्रीचं अंड जे असतं ते शरीराच्या बाहेर येत नाही. बरोबर. तर जर आपल्याला गर्भ लॅबॉरेटरीमध्ये तयार करायचा असेल तर स्त्रीचं अंड शरीराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये स्त्रीचं एक अंड तयार होत असतं. जशी सगळे शुक्राणू चांगले नसतात तसं प्रत्येक अंड पण चांगलं नसतं, नाही ते चांगलंच नसतं.
म्हणजे त्याच्यातून चांगला गर्भ होऊन बाळ होण्याची शक्यताच नसते. सो ज्या वेळेला आपण IVF करतो, जर आपण एका अंड्यावर फक्त IVF करायचं म्हटलं, नेमकं तेच अंड चांगलं नसलं, ते फर्टिलाइजच झालं नाही, फलितच झालं नाही, तर मग त्या पूर्ण प्रोसेसचा काही उपयोगच नाही. बरोबर. याचा अर्थ आपल्याला एकापेक्षा जास्त अंड त्या स्त्रीच्या शरीराच्या बाहेर काढायचंय. पण जर तिचं एकापेक्षा जास्त अंड नैसर्गिकरित्या बनतच नसलं, तर मग काय करणार? मग आपल्याला हॉर्मोनचे इंजेक्शन्स द्यावे लागतात, ज्यामुळे बरीच अंडी एका वेळेला तयार होतात. आणि मग ती अंडी इंजेक्शन्स देऊन आपण वाढवतो आणि ती आपल्याला पाहिजे तशी वाढल्यानंतर मग ती अंडी शरीराच्या बाहेर काढतो. शरीराच्या बाहेर काढताना कट वगैरे कुठेही घ्यावा लागत नाही शरीरावर. आपल्या वजायना थ्रू एक सोनोग्राफीचा प्रोब असतो, त्याला एक छोटीशी नीडल असते. ती नीडल फक्त खालतूनच घालून त्या फॉलिकल्सना, जे अंडाशयामध्ये जी अंडी बनली आहेत त्यांना फक्त प्रिक करून ती अंडी आपण बाहेर ओढून घेतो, काढून घेतो. ती काढल्यानंतर ती लॅबॉरेटरीमध्ये जातात. आणखीन मग तिकडे ती अंडी कशी आहेत, किती चांगली आहेत हे बघून मग त्याच दिवशी नवऱ्याला त्याचं सीमन सॅम्पल, वीर्याचं सॅम्पल द्यायला लागतं. मग त्याचे स्पर्म्स वॉश करून, क्लीन करून घेतले जातात आणि मग हे अंडी आणि हे शुक्राणू बाहेर फलित केली जातात. फलित केल्यानंतर हे गर्भ 3 ते 5 दिवस आपण लॅबॉरेटरीमध्ये वाढवतो आणि मग ते वाढवल्यानंतर एका छोट्याशा कॅथेटरमध्ये घेऊन ते परत गर्भकोशाच्या आतमध्ये आपण सोडतो आणि मग रुजायची वाट बघतो. प्रार्थना करतो. हो, ते 14 दिवस बरेच लोकांना फार कठीण जातात, कारण तिथे अनसर्टनिटी असते. 100% गॅरंटी नसते की एवढं करूनही ते होईल. लाईक तू आधी म्हणालास की हे मॅजिकल आहे. सो आय थिंक सायन्स थोडंसं कुठेतरी जाऊन मग मॅजिकच्या इथे स्टॉप होतं, कारण त्याच्यानंतर जे घडतं ते सगळं निसर्गाच्या हातावर, की त्या गर्भकोश, त्यावेळेचं गर्भकोश आणि तो गर्भ एकमेकांबरोबर काय बोलतायत, काय डायल, म्हणजे ऍक्च्युली ह्याला क्रॉसटॉकच म्हणतात, की ते एकमेकांशी काय बोलतायत, ज्याच्यामुळे ह्या गर्भाला हे गर्भकोश त्याच्यामध्ये सामावून घेऊन त्याला पुढे रुजू देऊन त्याची वाढ होऊन बाळ होऊ देतं. ह्या गोष्टी ऑफकोर्स सायंटिफिक आहेत पण मिस्टिकल पण आहेत. सो मग त्यामुळे काय होत असतं, तिथे कंट्रोल नसतो. मग 14 दिवस थांबून मग आपल्याला रिझल्ट कळतो. म्हणजे असं नाहीये की IVFच्या ट्रीटमेंटद्वारे 100% खात्री आहे की तुम्हाला मूल होईलच. पण असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं सरळ सरळ की तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला 100% किंवा आम्ही एक 80% खात्री देतो, 90% खात्री देतो. शक्यच नाहीये, लांब पळा. 100% जर जगभरात नाहीये. जिथे IVF सुरू झालं किंवा जे लोक रिसर्च करतायत आणि ज्यांच्याकडे आम्ही पण जातो की बाबा आता नवीन सगळं काय आहे, त्यांच्या इथे पण 100% नाहीये, 90% नाहीये, 80% नाहीये. तर हे शक्य नाहीये की तुम्हाला 80% मिळेल. हा, जर तुम्ही परत परत करत राहिलात, म्हणजे 1 सायकल केली, 2 सायकल केले, 3 सायकल केले, तर जर गर्भ चांगला असला तर गर्भ चांगला असूनही कधी कधी रुजत नाही. जसं मी म्हटलं, ते त्याच्या त्या त्यांच्या बोलण्यांवर असतं, त्यांची बोलणी पटतात का. सो जर कधी कधी नेक्स्ट टाइमला जर तुम्ही टाकलं तर होऊन जातं. सो जर तुम्ही तेवढ्या वेळेला सायकल केल्या तर मग IVFचा सक्सेस रेट साधारण 75% पोचतो. 80% पण पोचू शकतो जर गर्भ चांगले असले आणि बऱ्याच प्रमाणात असले तर. पण एकदा IVF केलं आणि 90% चान्स मिळाला असं होत नाही. एक किस्सा मी सांगते तुला. माझ्या असंच एक जोडपं होतं. त्यांनी अशाच काहीतरी 4-5 सायकल केल्या होत्या. माझ्या एका पेशंटचा तो वर्गमित्र, शाळेतला मित्र,
तर तिने अक्षरशः म्हणजे ते मुंबईला राहायचे त्यावेळेला, आता ते आउट ऑफ इंडिया राहतात. तर तिने अक्षरशः त्याला फोर्स करून करून की नाही तू ये, तू एकदा कर म्हणून. तर ते मला म्हणाले की मॅडम खरं आमची काही इच्छा नाही आहे, कारण खूप झालं आहे, हिला पण खूप जास्त झालं आहे. पण आता ही म्हणतीये तर आम्ही एक सायकल करतो. ते अगदी जीवश्य कंठस्य म्हणतो तसे मित्र होते. तर त्यांनी सायकल सुरू केली. मला हे माहिती नव्हतं, पण त्यांनी ऑलरेडी अडॉप्शनसाठी पेपर्स त्यांचे फाईल केले होते. हां. कारण त्यांना म्हणजे त्यांनी गिव्हअपच केलं होतं बरोबर. असं. तर त्यांनी सायकल केली. ज्या दिवशी तिला तिचा रिझल्ट मिळणार होता, त्याच दिवशी त्यांना कॉल आला की बाळ आहे एक म्हणून, तुम्हाला यायचं असेल तर बघायला या म्हणून. तर ते गेले बघायला. आणखीन बेबी गर्ल होती, खूप आवडली त्यांना. आणि मग तिला रिझल्ट मिळाला, तो पॉझिटिव्ह आला. पण तरीही त्यांनी ती मुलगी अडॉप्ट केली. अरे वा. आणि मग एका म्हणजे 9 महिन्यानंतर तिला स्वतःची पण बेबी झाली, ती पण मुलगीच झाली. तर मग ते मला म्हणाले की मॅडम काहीच नव्हतं आणि आता सडनली 2-2 मुली आहेत आमच्याकडे, म्हणजे 2 बाळं, आता घर एकदम भरलंय. सो खूप अशा म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टी की असं होऊनही कधी कधी तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणखीन मला पण खूप कौतुक वाटलं, कारण ते म्हणाले आम्हाला बाळ आवडलंय खूप, आम्हाला एकदम मनात भरली आहे. आमचं जरी पॉझिटिव्ह आलं असेल, कारण त्यांना तो ऑप्शन होता रिफ्यूज करायचा, पण ते म्हणाले की नाही आम्ही हिला पण अडॉप्ट करणार. आणखीन मग 9 महिन्यानंतर त्यांना मुलगी पण झाली. वा वा. तुम्ही मगाशी म्हणालात की स्त्रियांना हार्मोनल इंजेक्शन्स द्यावे लागतात, तर ते साधारण किती द्यावे लागतात किंवा असं काही आहे? साधारण 10 दिवस घ्यावे लागतात. 10 दिवस सलग? सलग. हां. त्या 10 दिवसामध्ये अंडी वाढतात. आणखीन मग ती इंजेक्शन स्टॉप होतात आणि अंडी बाहेर काढली जातात. मग त्याच्यानंतर गर्भ आत जातो. आणि जे आपल्याकडे जास्तीचे गर्भ असतात ते आपल्याला गोठवून ठेवता येतात. किती काळासाठी? कितीही काळासाठी? अरे वा. दे लाईक मम्मीफाईड म्हणता येईल तसं. म्हणजे ते तसेच राहतात जोपर्यंत आपण ते बाहेर काढत नाही त्या लिक्विड नायट्रोजन मधून, तोपर्यंत ते तसेच राहतात. आणि त्याचा काही इफेक्ट होत नाही. जर लॅबोरेटरीमध्ये ते नीट मेंटेन केले तर ते तसेच राहतात. आमच्याकडे खूप अशी जोडपी आहेत ज्यांचं पहिलं बाळ IVF झालंय, आणखीन 3-4 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांचे त्यावेळेचे गोठवलेले गर्भ वापरूनच त्यांना दुसरं बाळ झालेलं आहे. सो त्यावेळेला त्यांना पूर्ण ती जी IVFची ट्रीटमेंट आहे ती करावी नाही लागत. गर्भ ऑलरेडी असतात, ते फक्त घ्यायचे आणि गर्भकोशेमध्ये हात टाकायचे. सो त्यामुळे अशी कैक जोडपी आहेत. मला सांगा, एग फ्रीजिंग म्हणजे नक्की काय असतं? काय होतंय हल्ली स्त्रिया जसं मी म्हटलं की ते उशिरा लग्न करतायत, आणखीन करिअर्समध्ये गुंतलेल्या असतात. आणि अनफॉर्च्युनेटली नेचरनी काय केलंय की ज्या वेळेला बाळं व्हायला पाहिजेत त्याच वेळेला तुमचं करिअर पण पीक होत असतं. सो एकाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याला एक्सेप्ट करायचं, किंवा मुलींना एक हवासा जोडीदार मिळत नाही. बऱ्याचशा स्त्रियांना वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी करायच्या असतात, पण काय होतं वय जसं वाढतं तसं अंडी कमी होतात. प्रत्येक महिन्याला स्त्री साधारण 100 ते 150 अंडी म्हणजे तिची जात असतात, म्हणजे कमी होत असतात प्रत्येक महिन्याला. तर त्यामुळे जसजसं वय वाढतं तसतसं अंड्यांची संख्या कमी होते. स्त्री जन्म घेते त्याच वेळेला तिच्या बीजंडकोशेमध्ये जितकी अंडी असतात तितकीच असतात. इट्स लाईक अ वन टाइम बँक अकाउंट मध्ये घातलेत पैसे, आता फक्त काढू शकतात, परत नाही घालू शकत तुम्ही. सो ते कमी व्हायच्या आधीच जर आपल्याला अंडी ती गोठवून ठेवायची असली, म्हणजे इंजेक्शन्स देऊन अंडी तयार करायची, ती अंडी शरीराच्या बाहेर काढायची, आणखीन मग ती अंडी चांगली जी आहेत ती गोठवून ठेवायची, फलित नाही करायचं, फ्रीज करून ठेवायची. मग एकदा ती तुम्ही फ्रीज करून ठेवलीत की मग जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्ही अंडी गोठवून ठेवली तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला IVFच करायला लागेल. तुम्ही नैसर्गिकरित्या प्रेग्नंट व्हा. जर नाही झालं तर मग हा बॅकअप प्लॅन आहे. असं आणखीन
मला गेल्या काही महिन्यातच मी म्हणेन असे डायरेक्टली 3 केसेस आमच्याकडे आल्या आहेत हां. जिथे डिवोर्सचं प्लॅन चाललंय काही कारणामुळे, कम्पॅटेबिलिटी नाहीये. आता ते सगळं होणार. मग पुढे काय होणार? कसा जोडीदार सापडणार हे माहिती नाहीये त्यांना. सो मग आता त्यांना त्यांची अंडी फ्रीज करून ठेवायची आहे. की मग पुढे लग्न जेव्हा होईल किंवा आम्ही जेव्हा प्लॅन करू त्याच्यानंतर तोपर्यंत वय जास्त झालं, हां. अंडी चांगली नसती, नाही राहिली. नाही राहिली आणि किंवा बाळ नाही झालं तर मग ही अंडी आपल्याला वापरता येते. वा, बॅकअप सारखं एक ठेवून बॅकअप देताय सारखा. सगळं. हो. आणखीन ह्याच्यावरून एक केस मला आठवली. अशीच एका माझ्या पेशंटनी अंडी फ्रीज करून ठेवली तिची. हां. आणखीन मग त्याच्यानंतर तिला नैसर्गिकरित्या बाळ झालं. हां. ते बाळ मला वाटतं काहीतरी 5-6 वर्षाचं झाल्यानंतर तिला परत दुसरं बाळ पाहिजे होतं. हं. त्यावेळेला तिला बाळ राहायला इश्यूज व्हायला लागले. हं. तर पहिलं बाळ व्हायच्या आधी जे तिने अंडी गोठवलेली होती ती वापरता ती आली. वापरून तिला सेकंड बेबी IVF थ्रू झालं. म्हणजे इतक्या गोष्टी आपल्याला ते अवेलेबल होत. बरोबर. कसं आहे, आज आपण इन्शुरन्स जर काढला, हेल्थ इन्शुरन्स, तर आपण असं तर नाही म्हणत ना की आता मला आजारी पडू दे, आता माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे. तसंच आहे, तुम्ही अंडी गोठवली याचा अर्थ असा नाही की आता मी काहीही तुम्ही हेच प्रयत्न करा की नैसर्गिकरित्या होईल, सगळं चांगलंच होईल. पण जर नसलं किंवा काही backup कारणामुळे plan नाही ठेवा. झालं तर मग तुमच्याकडे ते अवेलेबल असतं. बॅकअप प्लॅन बॅकअप प्लॅन असलेला बेटर. ऑलवेज बेटर. येस. असं एक ऐकलंय की IVF केल्यानंतर, IVF ची ट्रीटमेंट घेतल्यानंतर शक्यतो जुळी होतात किंवा ट्रिपलेट्स होतात. तर हे खरं आहे का? हे असंच नाही, आहे? खरंय खरंय. कारण काय होतं, एक गर्भ म्हणजे एक बाळ. आपण एका वेळेला जनरली एक गर्भ नाही सोडत, एकापेक्षा जास्त गर्भ सोडतो. कारण जसं प्रत्येक अंड चांगलं नसतं, प्रत्येक शुक्राणू चांगला नसला, तसा प्रत्येक गर्भ पण किती त्याची व्हायटॅलिटी किती आहे किंवा हेल्दी बाळ होण्याची कपॅसिटी किती आहे, हे पूर्ण तर हे आपण नाही तपासू शकत. सो म्हणून आपण 2 टाकतो की Safety एखादं म्हणून. नसतं. हां. आणि कधी कधी व दोन्ही दोन. चिकटतात. सो एका वेळेला जर 2 गर्भ आत गेले तर मग ट्विन्सचा चान्स डेफिनेटली वाढणार. सो IVF मुळे वाढतं, पण ते कंट्रोल पण करता येतं. जर एखाद्या जोडप्याला वाटलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जुळी नकोय, मग एकच गर्भ आत सोडायचा. पण मग काय होतं, मग खूप वेळेला कधी कधी Success ट्रीटमेंट rate करत राहावी कमी लागते. होतो. म्हणून मग आपण जनरली 2 टाकतो, 2च्या वर कधी नाही टाकत. मी मध्ये असं वाचलं होतं की हल्ली टेक्नॉलॉजी अशी आली आहे की तुम्हाला ठरवता येतं की तुम्हाला जे बाळ होणार आहे ते कसं हवं आहे. तुम्हाला जे बाळ होणार आहे त्याचे डोळे कसे हवेत, कुठल्या रंगाचे हवेत, त्याचे सरळ केस हवेत, कुरळे केस हवेत, उंची एवढी हवी आहे. तर हे खरंच शक्य आहे का आणि खरंच करतात का हे? डिझायनर बेबीज म्हणतात तसं आहे. सो काय आहे ना, सायन्स नेहमी जेव्हा सुरू होतं ना तेव्हा तो वेडेपणाच वाटतो. जेव्हा IVF पण सुरू झालं तेव्हा लोकांनी याला वेड्यात काढलं होतं तसंच आहे की का रे तुम्ही हे? गर्भ बाहेर कसा तयार, हा जीव आहे हे फक्त. तर ह्या गोष्टी हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जितकं तुम्ही खोलात जाल, म्हणजे आम्ही म्हणतो ना की आता हळूहळू गोष्टी ना लहान लहान गोष्टींकडे वळत चालल्या आहेत. म्हणजे ज्या मायक्रोस्कोपिक सेल्युलर लेवलचे आपण म्हणतो गोष्टींकडे चालल्या आहेत. सो जर ह्या सगळ्या जीन्स तुम्ही मॅप केल्या हं. आणि त्याप्रमाणे तुम्ही काही करायला गेलात तर हू नोज, तुम्ही काय करू शकता फॉर एक्झाम्पल. पण गर्भावर एवढ्या सगळ्या गोष्टी करणं किती बरोबर आहे, किती एथिकल आहे, किती त्या बाळासाठी चांगलं आहे, ह्याचा पण विचार करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे अल्टिमेटली निसर्गाचे जे आपण म्हणतो नियम आहेत, काही त्याच्या विरुद्ध काही गोष्टी नियमच आहेत. करेक्ट. दे आर लॉज, इट इज असं नाही की ही गाईडलाईन आहे. सो काही गोष्टी नियमाप्रमाणे जातात आणि त्या जाऊ द्याव्या अशा मताची मी आहे. पण सायन्स काही थांबणार नाहीये. पुढे काय होईल, लाईक फॉर एक्झाम्पल असं म्हणतात की उद्या जर एका पुरुषाकडे शुक्राणूच जर नसले, सापडतच नसले,
तर त्याच्या स्किनमधून एक सेल काढायचं हां. आणि त्या सेलला तुम्ही एखादं असं स्टिम्युलेशन किंवा काहीतरी देऊ शकता, ज्याच्यामुळे म्हणजे ते एक पर्टिक्युलर टाईपचं सेल काढायचं त्याच्यातून, ज्याच्यामुळे तुम्ही बाहेर त्याला शुक्राणू बनवू शकाल. आणि मग ते शुक्राणू वापरून हां. तुम्ही तुम्हाला बाळ होऊ शकेल. बापरे! इथपर्यंत सायन्सची वाटचाल चालू आहे. सो काय होईल सांगणं कठीण आहे. मला सांगा, IVF कधीही कुठल्याही वयात करता येतं का? त्याला एक एज लिमिट आहे? सो IVF लीगली तुम्हाला करण्यासाठी वय 50च्या पुढे नाही करू शकत तुम्ही. बरं. पण 50ला काय होतं, त्या स्त्रीमध्ये तिची अंडी नसतातच. तिला म्हणजे मेनोपॉज येऊन गेलेला असतो युज्युअली त्यावेळेला, किंवा जरी आलेला नसेल तरी ती अंड्यांची संख्या किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती कमी खूपच झालेली खराब असते. झालेली असते. मग त्यावेळेला दुसऱ्या स्त्रीचं अंड वापरून, तिच्या नवऱ्याचे शुक्राणू वापरून गर्भ तयार केला जातो आणि तो गर्भ मग त्या स्त्रीच्या गर्भकोशाच्या आत सोडला जातो. सो 50व्या वयापर्यंत तुम्हाला IVF लीगली करता येतं. पण मग अशा वेळेला तुम्हाला अंड दुसऱ्या स्त्रीचं घ्यावं लागतं, कारण ते अंड चांगलं नसतं हेल्दी बेबी देण्यासाठी. सो ह्या वयापर्यंत करता येतं. पण जर स्वतःचंच अंड वापरून आपल्याला आपल्याच बाळाचा प्रयत्न करायचा असेल, तर मला असं वाटतं की 35-35 ह्या एजप्रमाणे इज अ गुड टाईम. त्याच्यानंतर तुम्हाला करता येत नाही असं नाही, पण तुम्ही केलं तर मग तुमचे सक्सेस रेट्स त्याच्यामुळे अफेक्ट व्हायला लागतात आणि कमी व्हायला लागतात. सो मग तुम्ही 40व्या वर्षात पण करू शकता, किती वर्षात करू शकता, पण त्यावेळेला मग त्याचा सक्सेसचा चान्स कमी होतो. आणि जसं अंड दुसरं वापरलं जातं, तसाच स्पर्म सुद्धा दुसऱ्याचा वापरला जाऊ शकतो. हो, जाऊ शकतो. हो, कुठलंही तुम्ही जेव्हा आपण अंड वेगळं वापरतो तेव्हा आम्ही त्याला डोनर oocyte किंवा दानी अंड असं म्हणतो. जेव्हा आपण स्पर्म वेगळं, शुक्राणू वेगळा वापरतो तेव्हा त्याला डोनर सीमन असं स्पर्म म्हणतात. आणि गर्भकोश पण वेगळ्या स्त्रीचं वापरता येतं, ज्याला सरोगसी असं म्हटलं जातं. म्हणजे नवरा बायकोचं अंड, नवऱ्याचं शुक्राणू घेऊन गर्भ तयार करायचा, पण तो गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भकोशात टाकायचा, ज्याला सरोगसी म्हणतात. बरोबर. सो हल्ली ट्रीटमेंट्स अशा आहेत की ह्या प्रकारे बाळ होऊ शकतं. आणि आता बाहेरच्या देशामध्ये देर इज अ कॅम्पेन, जसं मी म्हटलं मोर जॉय कॅम्पेन. तिकडे दे आर ट्राईंग टू प्रमोट की फॅमिलीचं स्ट्रक्चर कसंही असू दे, कारण हल्ली LGBTQ कपल्स आहेत, सेम सेक्स कपल, सेम जेंडर कपल आहेत. तर त्या लोकांना ह्या बाळ जर पाहिजे असेल तर मग तुम्हाला अशाच टेक्निक्सचा उपयोग करावा लागतो. सो फॅमिली बिल्डिंगसाठी सगळ्याच टाईप्सच्या कपल्सना वेगवेगळे जे गोष्टी अवेलेबल करून त्यांना बाळ होण्यासाठी तुम्ही जे मदत करू शकाल, त्याच्यावर हल्ली खूप म्हणजे काम चालू आहे. कारण प्रत्येकाला ते राईट आहे की तुम्हाला ते करावं. आणखीन मी जसं म्हटलं तसं रिप्लेसमेंट रेट पण कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाला बाळ व्हावं असं त्याच्यावर पण खूप अवेअरनेस क्रिएट होत आहेत. तुमच्या झेनिथ फर्टिलिटी सेंटर्समध्ये तुम्ही कुठल्या ट्रीटमेंट्स देता किंवा काय प्रोसिजर्स तुम्ही तिथे करता? सो इनफर्टिलिटीसाठी जगभरात ज्या काही ट्रीटमेंट्स आजच्या घडीला अवेलेबल आहेत त्या सगळ्या आमच्या सेंटरला अवेलेबल आहेत. अगदी बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स पासून अगदी ॲडव्हान्स्ड आपण म्हणू जे काही उपचार आहेत ते सगळे झेनिथला अवेलेबल आहेत.
मी त्याच्या डेप्थमध्ये नाही जात, पण आपण अगदी हॉर्मोन टेस्ट म्हणा हां. किंवा वीर्य तपास म्हणा, वीर्याचे काही काही ॲडव्हान्स टेस्ट असतात, ज्याला आम्ही स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन म्हणतो. हं. ते टेस्ट अवेलेबल आहे. मुख्य म्हणजे अम, अ, जे काही आम्ही म्हणतो ना, की वी आर अ फर्टिलिटी सेंटर, वी आर नॉट एन IVF सेंटर. हं. कारण जिथे इझिली काही मिनिमल उपचार करून ट्रीटमेंट्स होऊ शकतात. राईट फ्रॉम इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन, हं. IVF ह्या सगळ्या किंवा गर्भाची हल्ली आम्ही तपास करतो. ज्यांना तू विचारलंस, की जेनेटिक प्रॉब्लेम्स हां. असतात का? तर आधी कसं व्हायचं, बाळ म्हणजे जेव्हा ती स्त्री गर्भवती असेल, त्यावेळेला टेस्टिंग व्हायचं किंवा बाळ झाल्यानंतर कळायचं, की हा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही हा प्रॉब्लेम गर्भामध्येच टेस्ट करू शकता आणि ज्या गर्भामध्ये हा प्रॉब्लेम असेल, तो गर्भ मग गर्भकोशात टाकायचाच नाही. त्यामुळे मग ती रिस्कच नेगेट होऊन जाते. तर या सगळ्या ट्रीटमेंट्स सेनेतला अवेलेबल आहेत. हं. आमचा एक WhatsApp ग्रुप पण आहे, ज्याच्यावर कोणाची नावं वगैरे येत नाहीत. तर ते कम्प्लिटली अनॉनिमस आहे. हं. आणखीन त्याच्यावर आम्ही बऱ्याच गोष्टी पोस्ट करतो. मग आम्ही त्याच्यावर ब्रेथवर्क घेतो, मेडिटेशन घेतो. आम्ही काही वर्कशॉप्स पण प्लॅन केलेले आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला सगळे एकमेक आले किंवा त्यांना जर काही पॉझिटिव्ह आपण वाइब्स देऊ शकलो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहे, जसं मी म्हटलं स्ट्रेस रिलेटेड, त्या कळत नाही. हं. पण त्याच्यामुळे आतमध्ये बऱ्याचशा चेंजेस घडत असतात. सो जर ते स्ट्रेस लेवल्स आपण कंट्रोल केले, जर आजूबाजूच्या लोकांना पण ह्याच्याबद्दल आपण सांगितलं, तर ह्यानी खूप फरक पडतो. सो आमचा WhatsApp ग्रुप आहे. ऑलरेडी काहीतरी 100 वगैरे लोकं लोक आहेत. त्याच्यावर रजिस्टर्ड आहेत. आम्ही त्याच्यावर खूप वेगवेगळ्या टाईप्सची इन्फॉर्मेशन देतो, हां. पोस्ट टाकतो, काही गमती-जमती, प्लेफुल गोष्टी, की हां. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, ह्या गोष्टी पण आम्ही घेतो. पण डेफिनेटली ह्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून देतो त्याच्यासाठी. तुमच्याकडे जे पेशंट्स येतात तर त्यांना तुम्ही कसं कन्सल्टेशन देता? किंवा जे पुण्याच्या बाहेर आहेत, जे इकडे राहत नाहीत, त्यांना तुम्ही कसं कन्सल्टेशन देता? आय थिंक इन दिस डे अँड एज डिजिटल वर्ल्ड आहे, तर त्यामुळे आम्हाला पण आता ऑनलाईन कन्सल्टेशन्स करता येतात. आमच्या वन ऑन वन ऑनलाईन कन्सल्टेशन्स इदर आमच्या क्लिनिकला फोन करून अपॉइंटमेंट घेता येते किंवा टॉपमेट म्हणून आमचं आहे, त्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली पण शेड्यूल करता येते. बरं. आणखीन मग ऑटोमॅटिकली लिंक जनरेट होते. आणखीन मग ते फुल कन्सल्टेशन होऊन जातं. सो जरीही पुण्यामध्ये नसले, तरीही लोकं ऑन द बॅक ऑफ दिस वर्ल्ड कुठेही कुठेही असले आता करू तरीही शकतात. कन्सल्टेशन करता येतं. आणि आय थिंक फर्टिलिटीमध्ये ना कन्सल्टेशन, काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जरी आपल्याला एक अंदाज आला, की आपल्याला कुठला मार्ग किंवा कुठली दिशा धरायची आहे, तरीही मग जिकडे आहात तिकडे पुढे जाणं किंवा जर इथे यायचं असेल तर मग ती प्रोसेस कशी करायची, हं. हे समजलं एकदा, की मग कपल्सना जरा सोपं जातं. हायसं वाटतं. हो. आता ही जी सगळी प्रोसेस आहे IVF किंवा कुठलीही ट्रीटमेंट, ह्याचा साधारण खर्च किती असतो? सो एक IVFची जर सायकल केली, तर साधारण 1.5 ते 2 लाखामध्ये सायकल होते. हं. ओके. थोडंसं ड्रग्स मी असं नाही म्हणणार कमी क्वालिटीची, हं. पण एक रिकॉम्बिनंट म्हणून असतात, एक युरिनरी म्हणून असतात. तर जर युरिनरी वापरलं तर एक 10,000-1,000 आणखीन थोडंसं कमी पण होऊ शकतं. पण जनरली साधारण 1-1.5 लाख ते 2 लाखामध्ये एक IVF सायकल होते. मी रेंज का देतीये? कारण जी प्रोसिजर करतो, हं. त्याची जरी कॉस्ट आपली फिक्स्ड असली, आपण ते प्रमाणित केलेलं असलं, की याच्यासाठी एवढा खर्च येणार. हां. तरी प्रत्येक स्त्रीला कुठल्या प्रकारची इंजेक्शन्स लागतात, किती डोसमध्ये इंजेक्शन्स लागतात आणि तुम्ही काय क्वालिटीची इंजेक्शन्स वापरताय. हं. ऑल्सो तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये काय क्वालिटीचे इक्विपमेंट्स वापरतात, काय क्वालिटीचे मटेरियल्स वापरतात. तुम्ही त्या लॅबॉरेटरीमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आमच्या लॅबॉरेटरीजमध्ये मशीन्स असतात मोठे-मोठे
ज्याच्यामुळे आतली जी हवा असते ती सारखी बदलली जाते. कारण आतमध्ये काहीही प्रकारचे गॅसेस, पार्टिकल्स अजिबात असू शकत नाही. तर मग त्यावेळेला काय होतं, जर ते तसं मेंटेन नाही केलं किंवा 24 तास तुम्ही ते जर चालू नाही ठेवलं, फक्त केस असली तर चालू केलं, तर मग नाही, त्याचा उपयोग इफेक्ट नाही. ते मेंटेन राहणार नाही. तर ह्या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्यांनी सक्सेस रेट बदलतो. त्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवणं खूप सोपं असतं. आय मीन खूप गरजेचं असतं. गरजेचं असतं. बरोबर. एखाद्या कपलसाठी किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी इनफर्टिलिटी कमी करणं किंवा कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा जास्त फर्टाईल राहण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? एक म्हणजे वय बघून बाळ कधी आपण प्लॅन करायला पाहिजे ह्याचा अंदाज घेणे. म्हणजे खूप उशिरा लग्न झालेलं असलं तर मग खूप उशिरा आणखीन डिले न करणं. सेकंड, आपली फर्टिलिटी किती आहे हे जाणून घेणं. कारण काय होतं, हे जोडपं यंग आहे, म्हणजे यांना बाळ नक्की होईलच. ही जी विचारसरणी आहे ती एकदम चुकीची आहे. एकदम एखाद्या यंग जोडप्यामध्ये पण प्रॉब्लेम्स असू शकतात आणि मग जर हे त्यांनी आधीच कळलं त्यांना, तर मग ते डिले करणार नाहीत. सो ती दुसरी गोष्ट आहे की आपापली फर्टिलिटी जाणून घेणं. ओके, जर वय जास्त असलं तर चाइल्ड बेअरिंग खूप डिले न करणं, ही सेकंड. थर्ड म्हणजे आपलं जे वजन आहे ते बरोबर BMI जे आपण म्हणतो त्याच्यानुसार ठेवणं. खूप कमी पण नाही, खूप जास्त पण नाही. आपण काय खातोय, ओके, त्याचं फार ऑर्गॅनिक फूड्स जास्त, फळं, पालेभाज्या, भरपूर पाणी ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं, ड्राय फ्रुट्स जास्त खाणं हे फार महत्त्वाचं आहे. अल्कोहोल, स्मोकिंग, चहा, कॉफी खूप जास्त प्रमाणात कमी करणं. स्मोकिंग तर म्हणजे कमीच करणं जितकं होईल तेवढं. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं. आपल्या फर्टिलिटी क्लॉकचं म्हणजे की कधी साधारण पाळीच्या कुठल्या दिवसांमध्ये बाळ होण्याची शक्यता असते हे थोडंसं जाणून घेणं. आणि एक्सरसाइज. बरेचशी लोक अजिबात एक्सरसाइज करत नाही. सो एक्सरसाइज आपल्या दिनचर्येमध्ये थोडा तरी कधीतरी काहीतरी इन्व्हॉल्व करणं. आणि मला असं वाटतं थोडं माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन, काहीतरी एक 10 मिनिटं जरी आपण बसलो काहीही चालू करायच्या आधी. आपण जेव्हा दिवस चालू करतो तेव्हा बेडमधून उठायच्या आधी पण आपण जर 10 मिनिटं नुसता श्वास घेतला किंवा आपल्या इथे एस्पेशली मला वाटतं आपल्या कल्चरमध्ये इतकं योगिक कल्चर आहे की आपल्याला प्रत्येक म्हणजे श्वासोश्वास काय होतं असा श्वास घेतल्याने हे ते शिकवलेलंच आहे ते रक्तामध्ये. तर त्याची थोडी जाणकारी घेऊन तसं जर आपण केलं तर आय थिंक खूप फरक पडेल. वी हॅव टू रिव्हर्स द क्लॉक. वी हॅव टू मेक शुअर दॅट वी डू एव्हरीथिंग. आपल्या हातात जे काही आहे करण्यासारखं ते आपण करायला पाहिजे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आमच्या शोमध्ये. खूप जास्त गरजेचं ज्ञान आम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही दिलंय. हा खरं तर खूप ऑकवर्ड विषय असू शकतो काही ठिकाणी ह्याच्यावर खूप उघड बोललं जातं, पण ह्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारायला शक्यतो जात नाही आणि गुगल करतात, जे खूप धोकादायक आहे. खूप धोकादायक आहे. कारण कोणी काही अपलोड केलेलं असतं आणि अर्धवट माहिती मिळण्यापेक्षा एका खऱ्या-खुऱ्या तज्ज्ञाकडनं ती सगळी माहिती लोकांना मिळणं हे खरंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमचे खरंच खूप आभार की तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि ही सगळी माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलीत. थँक्यू. पण ओजस, मी म्हणेन की तू पण प्रश्न जे काही पुढे आणलेस किंवा जसे विचारलेस ते आय थिंक होपफुली ते जे कोणी बघणार आहेत त्यांच्या पर्यंत अगदी सोप्या भाषेत आणखीन इझिली पोचतील. सो मला वाटतं तुझं पण खूप क्रेडिट आहे. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन द शो. थँक्यू. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल की ज्याला ह्या IVFच्या ट्रीटमेंटमुळे काही फायदा होणार असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, त्याच्यापर्यंत सगळे डिटेल्स पोचवा आणि वैचारिक किडाला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.